नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपण अक्षरशः भविष्य बोलत असतो आणि ते भविष्य नसतं. ते भविष्य वर्तमानाच्या जवळ पोहोचत असतं. मी आत्ता जो व्हिडिओ करतोय तो आधी केलेल्या व्हिडिओचं एक्सटेन्शन म्हणून आहे. प्रत्यक्षात मी जेव्हा हा व्हिडिओ म्हणजे जो पुढे तुम्ही ऐकणार आहात, देवा काळजी, तो ज्या वेळेला रेकॉर्ड करत होतो त्यावेळेला महाराष्ट्रात आणि मुंबईत एक मोठी राजकीय घडामोड घडत होती आणि ती घडामोड तिकडे घडत होती त्याचा मला पत्ता नव्हता. पण मी जे बोलत होतो नेमकं तेच प्रत्यक्षात घडत होतं. म्हणजे 6 खासदारांच्या पलायनानंतर त्यांना धडा शिकवायला त्यांच्या मतदारसंघात पोहोचलेले उद्धव ठाकरे किती गाफील आहेत आणि आपल्या पायाखाली काय जळतंय याचा पत्ता नसलेले उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांची चिंता करत होते. पण प्रत्यक्षात आपण किती आणखीन गाळात आणि गर्तेत जातोय याकडे माणूस वळून बघायला तयार नव्हता. याचं विश्लेषण मी त्या व्हिडिओतून पुढे ऐकाल तुम्ही ते केलेलं आहे. पण ज्या वेळेला मी ते बोलत होतो उद्धव ठाकरे किती गाफील असतात, नव्हे आपल्या गाफीलपणाचाही त्यांना अभिमान आहे आणि त्यातून शिवसेना कशी अधिकाधिक रसातळाला गेली याचं विवेचन मी करत होतो. त्यावेळेला आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातला त्यांचा अत्यंत महत्वाचा सहकारी सचिन अहिर हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाऊन विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरत होता आणि मी इकडे रेकॉर्डिंग करत होतो. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गलथान कारभार, गाफीलपणा, गबाळेपणा याविषयी मी जो बोलत होतो ते प्रत्यक्षात मी बोलत असताना दुसरीकडे घडत होतं. त्यामुळे सचिन अहिर यांच्या पक्षांतराचा विषय हा स्वतंत्रपणे मांडता येईल, पण त्याचा जो आशय आहे तो मी बोलत होतो. मुद्दा इतकाच आहे की जे मी बोलत होतो ते घडत होतं आणि तो रेकॉर्डिंग संपला आणि मी बघितलं तर बातम्या काय, तर मी सचिन अहिर गेले. ते कसे गेले त्याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत का आणखीन कोण, बघू कळेल. मी आता थांबतो. मी खरा आधी ते घडत असताना केलेला व्हिडिओ याच्या नंतर जोडून देतोय, तो ऐका. नमस्कार. नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, रस्त्यावरून येता जाताना तुम्ही कुठल्या टॅक्सीवर, कुठल्या गाडीवर किंवा कुठल्या ट्रकच्या मागे दोन शब्द बघितलेले असतील. देवा काळजी. देवा काळजी हे मालवणी शब्दावली आहे. मालवणीमध्ये जे काय होईल ते आता बघू, ईश्वराची इच्छा, ईश्वरेच्छा वगैरे असं म्हणायची जी मराठीमध्ये पद्धत आहे त्याचं मालवणी रूपांतर म्हणजे देवा काळजी. जेवढं आपल्या हातात आहे ते आपण करू, पण त्या पलीकडे सगळं देवाच्या हातात आहे असं म्हणण्याची पद्धत असते. आणि योगायोगाने सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपचे सर्वोच्च नेते आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा देवेंद्र हे नाव असलं तरी देवा भाऊ म्हणूनच लोक बोलतात, हाक मारतात किंवा उच्चारतात. अनेक जण तर देवा म्हणतात. तुम्हाला आठवत असेल आत्ताच्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेमध्ये आराराबांचे चिरंजीवानी मजेशीर हे केलं होतं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्यांनी देवेंद्र नाही म्हटलं, देवा म्हटलं. आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचं नाव अमृता आहे. गंमत केली होती त्यांनी, पण त्यांनी देवा असा शब्द वापरला. तेवढंच नाही, जेव्हा ठाकरे ब्रँड म्हणून मराठी मीडिया नाचत होता
ते सगळं करून सुद्धा, ते मार्केटिंग करून सुद्धा उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिका सुद्धा जिंकता आली नाही. त्यानंतर मातोश्रीच्या दारात आलेल्या लोकांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, आपल्याला मुंबईचं महापौर मिळेल की नाही ती देवाची इच्छा बघावी लागेल. तेव्हाही याच्यावर कोट्या झाल्या होत्या की देवाची इच्छा म्हणजे देवेंद्रची इच्छा का? कारण शिवसेनेला उभाठाला मागे टाकून भाजपने महापालिकेत 1 क्रमांकाच्या जागा मिळवल्या होत्या. भले स्वतःचं बहुमत नसेल, पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मागे टाकण्याचा पराक्रम देवेंद्र फडणवीसांच्या भाजपने केलेला होता. असा देवेंद्र, ज्याला लोक देवा देवा भाऊ म्हणून ओळखतात. आता इथे देवा काळजी हा शब्द कुठून आला? तर त्या देवाला काळजी जगाची असते, पण त्या देवाची काळजी करणारा कोण, असाही प्रश्न येतो ना. येतो की नाही? कधी कधी मी कुठेतरी वाचलेलं आठवतं की तुम्ही देवावर विसंबून आहात, पण देव तुमच्यावर विसंबून असेल तर खरंय मित्र, हा उपरोध नाहीये. देव सगळं हाताळेल असं म्हणताना देवापर्यंत जाण्याच्या आधीचे सगळे पराक्रम माणसाने करायचे असतात, हे विसरता कामा नये. देव चमत्कार करेल, पण त्याच्या आधी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, आणि ती पराकाष्ठा करूनही काही होणार नसेल तर चमत्काराची अपेक्षा करायची असते. आणि म्हणून देवा काळजी व देवाच्या हाती सगळे असं म्हणणं आवश्यक असतं. उद्धव ठाकरे यांनी महापालिका जिंकायचा पुरेपूर प्रयत्न केला असता, आणि 4 सभा घेण्यापुरतं नाही तर आपलं सर्वस्व झोकून दिलं असतं, तर भाजपला मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष होणं सहज शक्य झालं नसतं. पण देवा काळजी असं म्हणायचं आणि आपण निष्क्रिय बसायचं, हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. पण ते सत्य स्वीकारण्याची हिंमत नाही, आणि म्हणून आजकाल उद्धव ठाकरे हे देवाची पण काळजी करायला लागले. त्यामुळे मालवणीत मी ते शीर्षक दिलेलं आहे, देवा काळजी नाही रे बाबा, उद्धवाक काळजी. म्हणजे काय, देवाचं काय होईल याची चिंता उद्धवराव करायला लागले. किती विचित्र वाटेल ना तुम्हाला. जगाची काळजी करणारा देव आणि देवाची काळजी कोणाला आहे, तर उद्धव ठाकरे नाही. ह्याला विरोधाभास म्हणायचा की विनोद म्हणायचा? काल परवाची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी त्यांचं नेतृत्व झुगारलं आणि ते एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेमध्ये सहभागी झाले. खर तर याची कुणकुण जगाला होती, सगळ्यांना होती. त्याची चर्चा गेली 6-8 महिने चालू आहे. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर म्हणून अधूनमधून कुजबूज चालायची, टीव्हीवर चर्चा व्हायच्या. पण उद्धव ठाकरे यांनी ते कधी सिरियसली घेतली का नाही, तेव्हा ते म्हणतात देवा काळजी. आपल्या पक्षाचं काय होईल, भलं बुरं होईल याची चिंता न करणारा जगात दुसरा नेता नसेल. आपण मुख्यमंत्रीपदी असताना आपलं मुख्यमंत्रीपद जाता जाता आपला पक्ष पण आपल्या हातून निसटला, तेव्हा सुद्धा देवा काळजी म्हणजे सगळं मला पाहिजे, पण मेहनत कोणी करायची, चिंता कोणी करायची, प्रयत्न कोणी करायचे, देवाने करायची. हा जो काय भाग आहे उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा, त्यामुळे पित्याने बनवलेला धडधाकट पक्ष त्यांनी रसातळाला नेऊन ठेवलाय. नुसती बकवास करायची आणि बकवास करणारे सोबत घ्यायचे. लढण्याची क्षमता असलेला कोणी जवळ नाहीये, आणि असतील तर त्यांना खड्यासारखे बाजूला करून ठेवले गेले. आणि त्यामुळे आपला पक्ष चालवण्यासाठी देवावर विसंबून राहणं, काहीतरी चमत्कार होईल याच्यावर विसंबून राहणं, हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव बनून गेलाय. आणि असे उद्धव ठाकरे ज्यांना आपल्या पक्षात काय चाललंय, आमदार फुटणार आहेत का,
खासदार फुटणार आहेत का? फुटणार तर त्यांना अडवलं पाहिजे, आणि ते अडवण्यासाठी पक्षप्रमुख म्हणून आपण प्रयत्न केलेत असं वाटत सुद्धा नाही. असे उद्धव ठाकरे जेव्हा देवा भाऊ म्हणजे देवाची म्हणजे फडणवीसांची काळजी करतात, तेव्हा हसायचं की रडायचं मित्रांनो? यांचे जे 6 खासदार फुटले ते फुटू दिले, आणि फुटू दिल्यानंतर त्यांना धडा शिकवायला उद्धव ठाकरे हे त्या प्रत्येक खासदाराच्या लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घ्यायला गेले. सभा घेऊन काय होणार आहे? एखाद्या ठिकाणी उघड्या जागेवर कुठे हॉलमध्ये सभा झाल्या, आणि मग तिथे त्या खासदारांना मिंदे खोके ही नेहमीची भाषा झाली. भाजपवर टोमणेबाजी करून झाली. एकनाथ शिंदेना शिव्या शब्द देऊन झाले. यातून त्या खासदारांना कसा धडा शिकवला जाणार याचं उत्तर फक्त उद्धव ठाकरेंना माहिती असेल. आपला पक्ष फुटतोय तर जे काय करायचं ते आपल्याला करायला पाहिजे याचं भान नसलेला हा नेता आहे. आणि म्हणून योगायोग असा की त्या 6 सभा घेण्यासाठी विमानाने नागपूरला गेलेले उद्धव ठाकरे ज्या विमानात होते त्याच विमानामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. विमानाच्या त्याच आसन व्यवस्थेमध्ये एका टोकाला फडणवीस आणि दुसऱ्या टोकाला उद्धव ठाकरे बसलेले होते. आता एका विमानातून गेले म्हणजे उच्चस्तरीय चर्चा झाली. हा टोमणा खुद्द उद्धव ठाकरेंनीच मारला. उच्चस्तरीय म्हणजे 13 किलोमीटर 12 किलोमीटर हवेत, असं मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की आपण विमानातून गेलो त्याच्या बातम्या झाल्या म्हणून राजकारणात उथळपणा करायचा नसतो. आपल्याला देवेंद्र फडणवीस हे हतबल वाटले. गंमत आहे, पक्ष तुमचा फुटलाय, 6 खासदार तुमचे तुम्हाला सोडून गेलेले, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा सहयोग असू शकतो अशाही बातम्या आहेत, आणि तो असणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. पण आपले पक्ष फुटलाय, आपला पक्ष आपली संघटना दुर्बळ झाली आहे आणि हतबल देवेंद्र फडणवीस झालेत, ह्या कुठला तर्क आहे? पण तर्क वगैरे देण्याचा उद्धव ठाकरेंना गरज नाही. त्यांच्याकडे गमजा करणारे फुशारक्या मारणारे फौज तयार असते. संजय राऊत असतील किंवा आणखीन कोणी त्यांचे सहकारी आहेत ते ज्या फुशारक्या रोजच्या रोज मारत असतात त्याच्यावर उद्धव ठाकरे जगत असतात. पक्ष फुटणार होता त्याच्या 6 महिने आधी संजय राऊत काय बोलले होते उद्धव ठाकरेंना तरी आठवतं का? पुढची 25 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे. तेव्हा भाजपने सत्तेत येण्याची स्वप्न सुद्धा बघू नये असं दणदणीत भाषेमध्ये कोण सांगत होतं? उद्धव ठाकरे यांचे लाडके प्रवक्ते संजय राऊत सांगत होते. 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार खालसा झालं, आणि त्यांच्याच पक्षामधल्या दुफडीमुळे खालसा झालं. आणि त्यांचे डरकाळ्या फोडणारे प्रवक्ते सांगत होते भाजपने 25 वर्ष सत्तेत येण्याचं स्वप्न सुद्धा बघू नये. आणि इथे आपल्याला कळतं की उद्धव ठाकरे अशा स्वप्नात रममाण होण्यात इतके मशगूल असतात की त्यांना वास्तवाचं भान नाही, वास्तविक जगामध्ये यायची इच्छा सुद्धा होत नाही. आणि मग असा प्रश्न पडतो की ज्याला स्वतःची दुर्दशा दिसत नाही, कळत नाही, जाणवत नाही, आणि नुकसान झालंय ते आपलं झालंय हे सुद्धा समजू शकत नाही, त्याला फडणवीसांची हतबलता दिसते. म्हणजे हतबलता हा तुम्हाला किंवा मला माहिती असलेला जो शब्द किंवा त्याचा आशय आहे त्याचा मागमूस सुद्धा उद्धव ठाकरेंकडे नसावा. अन्यथा 6 खासदार 9 पैकी सोडून गेले आणि 20 पैकी 14 आमदार सोडून जाणार आहेत. या गोष्टीने हैराण कोण व्हायला पाहिजे? उद्धव ठाकरे व्हायला पाहिजे. हतबल कोण होऊ शकतो? उद्धव ठाकरे होऊ शकतो.
पण त्याचं भान नाहीये, त्याची जाणीव नाहीये, किंबहुना ते समजत पण नाहीये आपण कुठेतरी चुकतोय, म्हणून आपल्या हातून पक्ष गेला, पक्षाचं नाव गेलं, पक्षाचं नाव निशाण गेलं. त्यानंतरही निवडून आलेले लोक आपल्याला सोडून जात आहेत, याची कुठलीही फिकीर कपाळाला एक आठी पडलेली दिसत नाही. ज्याला आपला चेहरा आरशात बघून ओळखता येत नाही, ज्याला आपल्या अंतरंगात डोकावून कुठे गफलत होत आहे हे बघायची इच्छा सुद्धा होत नाही, तो देवाची काळजी करतो. देवा भाऊ हतबल, हतबल या शब्दाचा अर्थ सुद्धा मित्रांनो माहिती. अरे काळजी तुमची करा. आपल्या कमरेचं वस्त्र सुटलंय आणि अब्रू सगळी ओढी पडली आहे, जग आपल्याकडे बघून फिदी फिदी हसतंय. अशा वेळेला समोरच्याला विचारायचं, काय रे पाटलोण घालायला विसरलास का? अजब आहे की नाही? अजब आहे की नाही सांग? आपल्या अंगावर धड वस्त्र नाही याची सुद्धा जाणीव नसते, अशा व्यक्तीने समोरच्याला आज कपडे का परिधान केले नाही असं विचारावं. त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य किंचित तरी वेगळं आहे का? पण भामटे लोक असतात ना, ती राजाची गोष्ट आहे. राजाला स्वर्गीय वस्त्र करून आणून देणारे हळूहळू करत राजाला स्वर्गीय वस्त्र चढवतात आणि नागडा करून त्याची मिरवणूक काढतात, अशी एक कथा आहे. आणि अख्ख्या जगाला राजा नागडा दिसत असतो, पण त्याला ती स्वर्गीय वस्त्र आणून देणारे भामटे खुशीत ठेवत असतात. उद्धव ठाकरेंची अवस्था त्या नागड्या राजासारखी झालेली आहे. राजा नागडा आणि मीडिया कौतुक करते. तर मग आपल्या नागडेपणापेक्षा देवाच्या अंगावर कुठची वस्त्र आहेत की वस्त्र उतरवली गेलेली आहेत याची चिंता उद्धव ठाकरे करत असतील, तर मग म्हणावं लागतं, नाही रे बाबा नाही, देवा काळजी नाही. देवाची काळजी उद्धव ठाकरे करतात असं मालवणीत म्हणावं लागेल. शिवसेनेची किंवा बाळासाहेबांच्या पुत्राकडून त्यांचंच अपत्य असलेल्या शिवसेनेची दुर्दशा बघवत नाही म्हणून बोलावं लागतं मित्र. ज्याला आपली आपल्या संघटनेची काळजी करावीशी वाटली नाही, काळजी घ्यावी वाटली नाही, त्यांनी फडणवीसांची काळजी करायचं कारण नाही. त्यांनी विरोधी पक्षात बसला असताना, सत्ता हातात नसताना आपल्या 105 आमदारापैकी एकालाही फुटू दिलं नाही, आणि तुमच्या हातात सत्ता असताना, प्रचंड बहुमत असताना तुमचे 40 आमदार फोडून दाखवले. त्या देवेंद्र फडणवीसाची देवाची हतबलता तुम्हाला दिसू शकते. उद्धव ठाकरे तुम्ही धन्य आहात, धन्य आहात. जे व्यंग तुम्ही दाखवायला बघता त्याचं चित्र बाळासाहेबांनी काढलं असतं, व्यंगचित्र, तर कसं असतं याची कल्पना करण्यात मजा आहे. असो मित्रांनो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.